मी माधुरी घाडगे, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला छान असा चमचमीत आणि पटकन होणारा चिकनचा खिमा करून दाखवणार आहे. बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कुकरमध्ये करणार, त्यामुळे वेळही वाचतो आणि चवीला पण तो खूप भारी झाला आहे. बघा, एकदम मस्त झाला आहे चवीला. चला, अशा छान रेसिपीला आपण सुरुवात करूया. झटपट मसालेदार चिकन किमा बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलं आहे. तेल जरा गरम झालं की आपण त्यावर तमालपत्र घालूया. 2 दालचिनीचे तुकडे घालूया. 2 हिरव्या मिरच्या. याचा स्वाद मसाल्यामध्ये चांगला उतरतो. थोडंसं आपण जिरं घालूया. तेलामध्ये मी थोडं जिरं पण घातलेलं आहे. थोडंसं घालायचं. थोडा हिंग घालायचा. गरम मसाले छान परतून झाले ना की आपण त्यावर कांदा घालूया. तीन ते 4 कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत. आणि कांदा आपल्याला एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचा. तर हे परतायला आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतील. इथे बघा, कांदा छान ब्राऊन झाला आहे ना, एकदम ब्राऊन झाला आहे कांदा. आता आपण यावर टोमॅटोची प्युरी घालूया. मी 2 टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतले, ते घालूया आणि हे पुन्हा एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यावं. त्याला पण आपल्याला 5 मिनिटं लागतील. आता आपण यावर आलं लसूणची पेस्ट घालूया. 1 चमचाभर आहे. छान परतून घेऊया. एक मिनिटभर आपण छान परतून घेऊया. आलं लसूण टोमॅटो छान परतून झाले बघा, एकजीव झाले ना मसाल्यामध्ये. आता आपण यावर आपले मसाले घालूया. 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट आहे. हे आमचा घरगुती मसाला आहे, तो घातला. 2 चमचे घातला. 1 चमचा गरम मसाला. मसाल्यामध्ये धणा पावडर जिरा पावडर सगळं आहे ना, त्यामुळे मी वेगळं धणा पावडर जिरा पावडर घातली नाही आहे. आणि हे पण आपण चांगलं परतून घेऊया. तर मसाला छान एकजीव करून घेऊया. यावर आपण थोडं चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडी कोथिंबीर घालूया आणि छान आपण परतून घेऊया. आपण याच्यात ना 1-2 चमचे पाणी घालूया आणि मसाले छान शिजू देऊया जरा. आणि आपले मसाले जळतील ना, म्हणून 2 चमचे पाणी घालायचं. बघा, इथे आपले मसाले छान परतून झालेत बघा. थोडं पाणी घातलं त्यामुळे पूर्ण मसाला असा एकजीव झालेला आहे.
आता आपण यावर खिमा घालूया. मी हा अर्धा किलो खिमा घेतला आहे, स्वच्छ धुवून ठेवला आता. आता आपण हे छान परतून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं. मसाला पूर्ण त्याला लागेल ना असं परतून घ्यायचं. एक 5 मिनिटं आपण छान हे परतून घेऊया. इथे बघा खिमा छान परतून झालाय. बघा कलर पण किती छान आलाय ना. आता आपण यात अर्धी वाटी पाणी घालूया. हे कोमट पाणी मी घेतलेलं आहे. आणि आपण आता कुकरला 3 शिट्या काढून घेऊया. हा कुकरमध्ये पटकन होतो खिमा. तीन शिट्या झाल्या की आपण गॅस बंद करूया. इथे 3 शिट्या झालेल्या आहेत. मी आता गॅस बंद करते. बघा इथे कुकरच्या 3 शिट्या झाल्या होत्या. किंवा बघा आपला मस्त तयार आहे. पावाबरोबर खायचं असेल तर थोडा रस पण पाहिजे ना. बघा असा रसरशीत झाला एकदम. आता मी थोडी याच्यात कोथिंबीर घालते. आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते. पहा इथे छान झणझणीत आणि रसरशीत असा एकदम टेस्टी खिमा तयार झाला आहे बघा. खूप मस्त झाला आहे आणि चवीला पण खूप भारी झाला आहे. आणि मी कुकरमध्ये केला आहे त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पटकन आपण करू शकतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खिमा करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह.